राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे. लिंगायत कोष्टी समाजातील सरकारी अधिकारी आणि कर्मचारी, खाजगी डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनियर आणि वकील यांची बैठक चौंडेश्वरी देवी मंदिर सभागृह, चौंडेश्वरी हाऊसिंग सोसायटी इथे घेण्यात आली. यावेळी समाजातील दिशा व दशा या विषयावर ही बैठक रंगली. कार्यक्रम नवरात्रात राहतो. कोजागिरी बस फ्लो बरं. चौंडेश्वरी माता की जय, चौंडेश्वरी माता की जय, चौंडेश्वरी माता की जय. रतिकांत बिडवे आता सध्याच्या संघटनेमध्ये सचिव म्हणून पदावर काम करतो. तर तुम्ही आज बैठक झाली, काय बैठकीत काय निर्णय झाला आणि तुम्ही अध्यक्ष असताना जे निर्णय झाले तर त्याची अंमलबजावणी झाली? तसं बराचसा कालावधी हा जागेचे प्रश्न सोडवण्यामध्येच गेला. त्यानंतर ज्यावेळेस नवीन टीम तयार झाली त्यानंतर कार्यक्रमास वेग आला आणि त्यामध्ये सर्व समाजाने सहकार्य केल्यामुळे इथपर्यंत प्रगती झाली. सर, आज बैठक पार पडली. नेमकं बैठकीचा उद्देश काय होता आणि कशासाठी? बैठकीचा उद्देश म्हणजे समाज एकीकरण करण्याचा आणि आमचं सभा मंडपाचं काम चालू आहे त्याच्याबद्दलच्या मागणीबद्दलचा विषय डेव्हलपमेंट करण्याचा. नाही, आता हे जे मंदिर तुम्ही पुनर्निर्माण करतात याच्यामध्ये मंदिर पुनर्निर्माण नाही आहे. हां, मंदिर पहिल्यापासूनच अगोदर फक्त सभा मंडप नवीन होतं. सावे साहेबांनी हा, हिच्यामध्ये सावे साहेबांनी दिलं आम्हाला 600 स्क्वेअर फुटाचं जागा. आणि काही समाज उपयोगी पण कार्यक्रम करण्याचा काही निर्णय झाला? समाज उपयोगी कार्यक्रम म्हणजे आम्ही आमच्या माध्यमातून जे बाहेरगावून येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता राहण्याची व्यवस्था आम्हाला इथं करायची. दवाखान्यात येणारे जे समाज बांधव असतील त्यांची व्यवस्था करायची आम्हाला. सर, लिंगायत समाजाच्या बऱ्याचशा समस्या आहेत, अडचणी आहेत, सामाजिक प्रश्न आहेत. तर प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्याच्याकरता आम्ही संघटन करायला लागलो ना. त्याच्याकरता तर संघटन करून आम्ही सामाजिक उपक्रम आमचं चालू आहे. लिंगायत समाज आज छत्रपती संभाजीनगरमध्ये किती प्रमाणात आहे आणि त्यांच्या याच्यासाठी काय प्रयत्न करणार? आमचं संभाजीनगरमध्ये म्हटलं आमचा जर लिंगायत कोष्टी समाज जे आहे आज जवळपास 500 ते 600 घराचा आहे. म्हणजे जवळपास 5 ते 6 लाख हजार समजावून पडले नाही. समाजाचे काय प्रश्न आहे? शासन स्तरावर काय प्रयत्न केले जातात? शासनाच्या स्तरावर काय आरक्षणाबद्दलच चालू आरक्षण आहेच समजा त्याच्याबद्दल काय लक्षच नाही. आज काय कार्यकारिणी वगैरे निवडली का काय? नाही, कार्यकारिणीत आमचे जुनीच कार्यकारिणी आमचे जिल्हा बँक असे कार्यकारिणी नाही, आमचे सामाजिकच कार्यकारिणी. ठोस कार्यक्रम काय आज निर्णय झाला? ठोस कार्यक्रम फक्त सभा मंडपाचं काम पूर्ण करण्याचा, सामाजिक एकत्रीकरणाचा आणि सभा मंडपाचं काम करण्याचं. सर, लिंगायत समाजामध्ये बरेचसे गुणवंत विद्यार्थी आहेत, तर त्यांचा गुणवंताचा सत्कार वगैरे सत्कार करतो ना. आम्ही इथं सत्कारांजित राहतो. आमच्या दिवाळीमध्ये आमचा स्नेह मिलनाचा कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेत असतो. तुमच्यामध्ये वधूवर परिचय मेळावा वर्ग असतो? नाही, ते प्रोग्राम. अच्छा, मुक्त विद्यार्थी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिकाचा सत्कार हे कार्यक्रम चालू होतात. साधारण बैठकीला कोण कोण उपस्थित होते? बैठकीला सर्व समाज बांधवच होते. सगळे समाज बांधव. आपलं नाव? माझं नाव गणेश लोखंडे. कोण कोण उपस्थित आहे आज इथे? त्याचं नाव सांगा. देरंगे साहेब याज्ञवार होते, महेश निर्नाळे होते, धवन होते, गाडेकर होते, अखिलवाड होते, अडिकणे होते. या निमित्ताने समाज बांधवाला काय आवाहन करणार? त्या समाज माध्यमातून एकच आवाहन करणार की समाजानं संघटित व्हावं, जे आपले ज्या परंपरा आहेत ती जोपासावी आणि पुढे चालावं. आपणच सोडावे.
शासनाकडून काय फारसा अपेक्षा ठेवायची नाही आजच्या काळात. आता या सभा मंडपाचं काम किती दिवसात पूर्ण होईल सर? सभा मंडपाचं काम आता जाऊ ते काम तर आमचं 2 वर्ष चालणार. 2 वर्षापर्यंत कंप्लीट झालं तरी चालतं समजा, कारण आम्ही सर्व समाजाच्या वर्गणीतूनच आम्ही हे बांधकाम करतो. अच्छा, इथं काही तुमचं वर्धापन दिन यात्रा वगैरे काही भरत असते? वर्धापन दिन नाही आमच्या इथं, म्हणजे दर वर्षाला 3 कार्यक्रम असतात आमच्याकडे. मोठाले कार्यक्रम 3 वाजतात. एक नवरात्राचा वर्गणीचा कार्यक्रम, नवरात्रामध्ये कार्यक्रम असतो. त्याच्यानंतर शाकंभरी नवरात्राचा कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर चैत्र पौर्णिमाचा कार्यक्रम होतो. मध्यंतरी असे समजा बसवेश्वर जयंती, आपलं हनुमान जयंती, हे कार्यक्रम आमच्या नियोजित राहतात. महिला मंडळासाठी तिळगुळाचा कार्यक्रम राहतो, हळदी कुंकवाचा वगैरे. आणि सभा मंडपासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आहे. तुम्ही शासनाकडे काही मागणी केली की निधीची? शासनातर्फे फक्त आम्ही मागणी केली होती, त्याबद्दल आम्हाला अतुल सावे साहेबांनी आम्हाला 600 स्क्वेअर फुटाचं बांधकाम दिलं. बाकीचं उर्वरित बांधकाम कसं? उर्वरित बांधकाम आता समाजाच्या माध्यमातून चालू आहेत आमचं. काही दानशूर व्यक्तींना काय आव्हान करणार? दानशूर व्यक्तींना हे करणारे आम्ही की बाबा सरळ हाताने जास्तीत जास्त मदत करावी आणि आपलं सभा मंडपाचं काम पूर्ण करावं.